नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. आणि आता वाजले सकाळचे 6:30. मी आताच दुकान उघडलेलं आहे आणि अजून रोहिणीसुद्धा व्हायची आहे. मित्रांनो, पावसाळ्यामुळे धंदे फारसे नसतात आणि ग्राहक फारसे नसतात, त्याच्यामुळे फारसा धंदा काही होत नाही. आणि बघू शकता की आताच मी दुकान उघडलेलं आहे. तर उघडल्यामध्ये पैसे पण कमी जमा झालेले आहेत. मित्रांनो, आता सकाळ सकाळी लोक यायला थोडा आळस करतात दुकानात आणि त्यांच्या हिशोबाने म्हणजे त्यांना जसं जमतं ते तेव्हा तसे ग्राहक दुकानामध्ये येत असतात. मित्रांनो, या चॅनलवरती मी नेहमी व्हिडिओ टाकू शकत नाही, कारण की माझ्याकडे दुसरे आणखी चॅनल पण आहे शॉर्ट्स व्हिडिओचं. त्याच्यामुळे वेळ पण मिळत नाही, कारण की सामान आणायला मला दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. तर सामान आणायला 1 दिवसाच्या आड 1 दिवसाच्या आड मला सामान आणून जावं लागतं. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवून टाकणं या चॅनलवरती फारसा वेळ मिळत नसल्याने मला काही जमत नाही. तर त्याच्यामुळे तरी वेळात वेळ काढून मी या चॅनलवर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब पण करत जावा. याच्यात जसं मी काही म्हणजे टाकण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ, जसं मला दिसेल. तरी आपण सर्वांचं सहकार्य असू द्यावं. हे आपलं मराठी माणसाचं एक ब्लॉग चॅनल आहे, तर त्याला तुम्ही नक्की सपोर्ट करत जावा. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आमच्या भागामध्ये 2 मोठाले साप निघाले होते आणि ते फार मोठे. मित्रांनो, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं, आमच्या भागामध्ये 2 मोठाले साप निघाले होते नागनागीच्या तोडानं. तर तो मी काही प्रत्यक्षात बघितलेला नाही आहे आणि असं म्हणतात की बघू नये किंवा बघू नये किंवा बघावं असं म्हणतात, परंतु त्यामध्ये मला काही आयडिया नाही. तुमची त्यामध्ये प्रतिक्रिया काय, तुम्ही मला नक्कीच कळवाल कमेंटमध्ये. आणि त्याच्यामुळे सगळं वातावरण गंभीर झालं होतं. काय करावं काही नाही, काही सुचेनासं झालं. मी समोर तिथं त्या भागाला तणनाशक आणून मारलं आणि गवत वगैरे सगळं जळून खाक झालेलं आहे. ती जागा मी पूर्ण साफ केली. फार घाबरून गेले होते लोक, काय करावं काय नाही. सायंकाळचं फिरणं वगैरे पण झालेलं होतं लोकांचं. आणि रात्रीचे पण म्हणजे जेव्हा ही घटना झाली होती तेव्हा लोक रात्रीलाच म्हणजे जेवल्या खावल्यानंतर फिरायला निघायचे. तर त्याच्यामुळे फिरणं वगैरे पण बरंच बंद झालं होतं. आणि त्या तेवढ्या भागावरती ज्या भागावरती ते निघाले होते त्या भागावरती गवत वगैरे जे होतं त्या भागावरती तणनाशक मारून त्यांना पूर्ण नष्ट करून टाकलेलं होतं. म्हणून ती जागा थोडी साफ केली. बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला दाखवण्याचा हा आमच्या माझ्या दुकानाचा पुढचा भाग आहे. तर या भागात त्या पोलवरती बसण्या उठण्यासाठी ती जागा थोडं स्वच्छ राहावी म्हणून त्या दृष्टिकोनातून मी त्याला थोडं साफ वगैरे केलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या